आता पालघर जिल्ह्यामधल्या वांदिवली या गावामध्ये आहे आणि तो शेतशिवार मी तुम्हाला दाखवणार आहे। रात्रीपासून पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे आणि इथला शेतकरी जो भात शेती पिकवणारा शेतकरी जो आहे हा उद्ध्वस्त झालेला आहे। वांदिवलीतल्या एका शेतामध्ये मी आहे। हे जे भात जे आहे हा भात काढणीला आलेला भात होता आणि हा भात आता पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे, पूर्ण खाली पडलेला आहे। आपण जर हे पूर्ण शिवार जर बघितलं तर हा शिवार पूर्ण पाण्याने वेढलेला आहे। आता तोंडाला आलेला घास जो शेतकऱ्याचा आहे हा शेतकऱ्याचा घास या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। आपण जर बघितलात तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं दुःख हे काय असतं हे या भाताकडे पाहून आपण या शेतकऱ्याकडे पाहू शकतो की काय नाव आहे तुमचं आणि काय परिस्थिती आहे। माझं नाव विवेक रामदास बसवत आहे आणि गेल्या 2-3 दिवसापासून खूप मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे जे भात होतं आता ते काढण्याला एक 4-5 दिवसात जर ऊन पडलं असतं तर आम्ही ते काढणार होतो। मात्र ह्या पावसामुळे पूर्ण भात तुम्ही बघत असाल तर पूर्ण पडलेलं आहे खाली आणि आता ते कापण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही म्हणजे आता पूर्णच आता त्याची नासाडी झालेली आहे। कितीचं नुकसान असू शकतं आणि ही काय म्हणजे कुठे कुठे अशी परिस्थिती आमच्या ह्या इथे वाकडी वांदिवली त्याच्यानंतर वसरोली खर्शेत ह्या भागात शेती आहे आणि सगळ्याच ठिकाणची जवळजवळ हीच परिस्थिती आहे कारण की आता पाऊसही इतका झालेला आहे की सगळ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पूर्ण भात असं जर तुम्ही कुठे बघितलं तर असंच पडलेलं तुम्हाला दिसेल। खूप म्हणजे आता एक 2-4 दिवसात तर आम्ही कापणार होतो भात पण आता अशा परिस्थितीमुळे कापण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही। शेती आहे तुम्हाला जर आता एवढा भात उद्ध्वस्त झालाय हातात तोंडाला आलेला भात आहे आता तुमचं पुढचं काय आहे। 6 ते 7 एकर आमची जमीन आहे मतलब त्याच्यापैकी आम्ही भात एक साधारण 5 एकरापर्यंत आम्ही भात लागवड करतो पण आता कुठेच असं वाटत नाही की आता यावर्षी काय उत्पन्न मिळालं असं काय वाटत नाही। माझ्यासोबत या ठिकाणच्या काकी सुद्धा आहेत। काकी काय अवस्था आहे सध्याची कशी परिस्थिती आहे। माझी जमीन पूर्ण 1 एकर 10 गुंठ पुऱ्या जमिनीला पाणी भरते। दर वर्षाला माझी नुकसान होते। आता तुम्हीच काय ती मदत करा। निश्चित दर वर्षाला भरते पण काहीच त्याचा हे होत नाही। निश्चित आपण बघितलेलं आहे की मी आता या शेतीमध्ये उभा आहे। या शेतीमधली जर परिस्थिती बघितली तर जवळपास गुडघाभर पाणी जे आहे या ठिकाणी आहे आणि हा भात जो आहे हा पूर्ण भात पाण्यामध्ये भिजलेला आहे। आता हे जर बघितलं तर थोडं ऊन पडलं असतं तर हा भात या ठिकाणी काढणीला आलेला होता। मात्र हातातोंडाशी आलेला घास जो आहे हा आता शेतकऱ्याला या अतिवृष्टीमधून याचा निघून गेलेला आहे। काय परिस्थिती आहे एकंदरीत या शिवाराची कशी परिस्थिती आहे। बघितलं तर गेल्या सतत हा महिनाभर म्हणजे हा 15 दिवस हा काढणीसाठी होता म्हणजे शेवटचे 15 दिवस असे ह्याही शेती अनेक ठिकाणी अशी शेती या परिसरातली पूर्ण काढलेली शेती आहे। परंतु हा तुफानी पाऊस म्हणजे परतीचा पाऊस अजून तर बाकी आहे म्हणजे 10 दिवसांत पुन्हा येणारा पाऊस आहे तर त्यात राहिलेली शेती पण नष्ट होणार आहे। सगळी शेती नष्ट झालेली आहे। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हा काढून घेतलेला आहे या पावसाने। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की सरकारने या सर्व आपल्या परिसराच्या या पालघर जिल्ह्यात एवढा मुसळधार पाऊस झाला त्याच्यात हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना पुरेशी मदत जाहीर करावी। निश्चित आपण बघितलेलं आहे की शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमुळे पूर्ण शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। अनेक ठिकाणचा हातातोंडाला आलेला घास हा आता कुठेतरी या अतिवृष्टीमध्ये गेलेला आहे। त्यामुळे या परिसरामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हवी ती मदत द्यावी अशी मागणी सुद्धा आता इथला शेतकरी करत आहे। त्यामुळे शासन आता याचे कामे करून या शेतकऱ्यांना काय मदत देतो याकडे मात्र या शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड TV9 मराठी पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।